एका मोलकरणीच्या लहान मुलीचा श्रीमंत लोकांसमोर अपमान झाला. तुझ्यासारख्या गरीब मुलीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असं म्हणत तिची स्वप्न चिरडली गेली. पण त्या छोट्या मुलीनं डोळ्यातले अश्रू पुसले आणि मनाशी एकच निर्धार केला, एक दिवस मी अशी डॉक्टर बनेन की हाच समाज मला अभिमानाने सलाम करेल. 15 वर्षांनी नियतीने असा खेळ खेळला की ज्या श्रीमंत कुटुंबाने तिचा अपमान केला होता त्यांनाच आपल्या कुटुंब प्रमुखाचा जीव वाचवण्यासाठी त्याच मुलीच्या हॉस्पिटलमध्ये हात जोडून उभं राहावं लागलं. पण डॉक्टर अन्वी सूड घेईल की माणुसकीची सर्वात मोठी परीक्षा पास करेल? या हृदयस्पर्शी कथेचा शेवट तुमच्या डोळ्यात नक्कीच अश्रू आणेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सकाळचे 7 वाजले होते. शहरातील सर्वात श्रीमंत उद्योगपती महेंद्र देशमुख यांच्या बंगल्यात नेहमीप्रमाणे गडबड सुरू होती. त्याच घरात साधी साडी नेसलेली सुमन नावाची मोलकरीण झाडू पोछा करत होती. तिच्या मागे तिची 10 वर्षाची मुलगी अन्वी शाळेचा फाटलेला गणवेश घालून शांतपणे उभी होती. आज तिच्या शाळेची फी भरायची होती, म्हणून ती आईसोबत आली होती. अन्वीचं एक मोठं स्वप्न होतं, मोठी डॉक्टर बनायचं. ती रोज घरातील जुन्या वर्तमानपत्रांवर मानवी शरीराचे चित्र काढायची. कोणी आजारी दिसलं की लगेच पाणी आणून द्यायची. आईला नेहमी म्हणायचे, आई, एक दिवस मी गरीब लोकांवर मोफत उपचार करणार. सुमन हसून तिच्या डोक्यावरून हात फिरवायची. तेवढ्यात महेंद्ररावांची पत्नी सावित्रीबाई हॉलमध्ये आली. तिने अन्वीकडे पाहिलं आणि रागाने ओरडली, ही मुलगी पुन्हा इथे कशाला आली? सुमन घाबरत म्हणाले, मॅडम, आज तिच्या शाळेची फी भरायची आहे म्हणून. तेवढ्यात महेंद्ररावांचा मुलगा रोहन खाली आला. त्याच्या हातात महागडा मोबाईल होता. अन्वीच्या फाटलेल्या बुटांकडे पाहून तो मित्रांसमोर हसून म्हणाला, अरे, ही डॉक्टर होणार म्हणे, आधी स्वतःचे बूट तरी विकत घे. सगळे मोठ्याने हसू लागले. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने एक शब्दही बोलला नाही. तिने फक्त तिची पुस्तकं छातीशी घट्ट धरली. सावित्रीबाई पुन्हा म्हणाल्या, सुमन, तुझ्या मुलीने आमच्या मुलांसोबत उभं राहू नये, तिची जागा बाहेर आहे. हे ऐकून अन्वीच्या मनात खोल जखम झाली. तेवढ्यात महेंद्रराव बाहेर आले. त्यांनी अन्वीच्या हातातलं विज्ञानाचं पुस्तक पाहिलं. तू एवढं शिकून काय करणार? अन्वीने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ठाम आवाजात म्हणाली, एक दिवस मी डॉक्टर बनेन. क्षणभर शांतता पसरली आणि पुढच्याच क्षणी संपूर्ण घरात पुन्हा एकदा हाशा पिकला. महेंद्रराव हसत म्हणाले, मोलकरणीची मुलगी डॉक्टर? हे स्वप्न बघायलाही पैसे लागतात. अन्वीने काहीच उत्तर दिलं नाही. ती आईचा हात धरून बंगल्याबाहेर पडली. दाराबाहेर येताच तिने मागे वळून त्या बंगल्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाजात जिद्द होती. आज त्यांनी माझा अपमान केला आहे, पण एक दिवस हाच जग मला डॉक्टर मॅडम म्हणून ओळखेल. त्या दिवशी एक छोट्याशा मुलीने घेतलेली ती शपथ 15 वर्षांनी अनेकांचे आयुष्य बदलून टाकणार होती. त्या दिवशीच्या अपमानानंतर अन्वी पूर्ण रात्र झोपू शकली नाही. तिच्या कानात सतत ते शब्द घुमत होते, मोलकरणीची मुलगी डॉक्टर होणार. तिने उशाखाली ठेवलेलं विज्ञानाचं पुस्तक बाहेर काढलं आणि स्वतःशीच म्हणाली, मी रडणार नाही, आता फक्त शिकणार. दुसऱ्या दिवशी सुमन फी भरण्यासाठी शाळेत गेली, पण तिच्याकडे पूर्ण पैसे नव्हते. मुख्याध्यापकांनी दुःखी मनाने सांगितलं, आणखी 1 आठवडा फी भरली नाही तर अन्वीचं नाव शाळेतून काढावं लागेल. हे ऐकून सुमनच्या पायाखालची जमीन सरकली. त्या रात्री सुमनने आणखी 2 घरची कामं स्वीकारली. पहाटे 5 वाजता उठायचं, रात्री 10 वाजेपर्यंत कामं तरीही घर चालवणं कठीण होतं. हे सगळं अन्वी शांतपणे पाहत होती. एक दिवस कामावरून परतताना सुमनचा अपघात झाला. एका भरधाव गाडीनं तिला धडक दिली. लोकांनी तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. अन्वी धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. आईच्या डोक्यावर पट्ट्या पाहून ती ढसाढसा रडू लागली. डॉक्टर म्हणाले, उपचार होईल, पण काही महिन्यांपर्यंत त्यांना काम करता येणार नाही. हे ऐकताच अन्वीसमोर अंधार पसरला. घरात कमावणारं दुसरं कोणीच नव्हतं. त्या रात्री अन्वीने एक मोठा निर्णय घेतला. ती सकाळी वर्तमानपत्र वाटू लागली, शाळेनंतर मुलांना शिकवू लागली आणि रात्री आईजवळ बसून अभ्यास करू लागली. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं आली, पण तिच्या स्वप्नांची चमक कमी झाली नाही. काही दिवसांनी शाळेत विज्ञान प्रदर्शन होतं. अन्वीने टाकाऊ वस्तूमधून मानवी हृदयाचं कार्य करणारं मॉडेल तयार केलं. सर्व शिक्षक थक्क झाले. मुख्याध्यापकांनी विचारलं, हे तुला कोणी शिकवलं?
अन्वी हसली गरिबीने. प्रदर्शनाला आलेले एक ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शरद कुलकर्णी अन्वीचं मॉडेल आणि तिचं उत्तर ऐकून भारावून गेले. त्याने अन्वीला विचारलं, मोठी होऊन काय बनायचं आहे? अन्वीने निर्धाराने उत्तर दिलं, डॉक्टर, आणि गरिबांसाठी हॉस्पिटल उभं करायचं आहे. डॉक्टर कुलकर्णी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले आणि म्हणाले, आजपासून तुझ्या शिक्षणाची जबाबदारी माझी. अन्वी आणि सुमनच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटले. पण ही गोष्ट महेंद्र देशमुखांच्या कुटुंबाला अजिबात आवडणार नव्हती. कारण त्यांना अजूनही वाटत होतं, मोलकरणीची मुलगी कितीही शिकली तरी मोठी होऊ शकत नाही. डॉक्टर शरद कुलकर्णींनी अन्वीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याची बातमी संपूर्ण परिसरात पसरली. शाळेत सर्वजण तिचं कौतुक करत होते, पण महेंद्र देशमुखांच्या घरात मात्र संतापाचं वातावरण होतं. महेंद्रराव रागाने म्हणाले, एका मोलकरणीच्या मुलीचं एवढं कौतुक? उद्या ती मोठी झाली तर आपल्या मुलांच्या बरोबरीने उभी राहील. सावित्रीबाईंनीही होकारार्थी मान हलवली. दुसऱ्या दिवशी महेंद्रराव थेट डॉक्टर कुलकर्णीच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टर, तुम्ही त्या मुलीवर पैसे खर्च करताय? डॉक्टर कुलकर्णी शांतपणे म्हणाले, हो, कारण तिच्यात क्षमता आहे. महेंद्रराव हसले. क्षमता नाही डॉक्टर, गरिबी आहे. अशा लोकांवर पैसे वाया घालवू नका. डॉक्टर कुलकर्णींच्या चेहऱ्यावर हलकंच स्मित उमटलं. ते म्हणाले, महेंद्रराव, पैसा माणूस श्रीमंत बनवतो, पण ज्ञान माणसाला अमर बनवतं. आणि मला खात्री आहे, एक दिवस ही मुलगी तुमच्या कल्पनेपेक्षाही मोठी होईल. महेंद्रराव रागाने निघून गेले. काही महिन्यांनी अन्वीने 10वीच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला. शाळेत तिचा सत्कार झाला. मुख्याध्यापकांनी तिच्या गळ्यात सुवर्ण पदक घातलं. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमलं. त्याच दिवशी रोहनही तिथे उपस्थित होता. त्याने वर्तमानपत्रात अन्वीचा फोटो पाहिला. क्षणभर त्याचा तिला अभिमान वाटला. पण घरी जाताच महेंद्ररावांनी वर्तमानपत्र फाडून टाकलं. एका मोलकरणीच्या मुलीचा फोटो माझ्या घरात दिसता कामा नये. रोहन शांत झाला, पण त्याच्या मनात पहिल्यांदाच प्रश्न निर्माण झाला, बाबा इतका द्वेष का करतात? काळ पुढे सरकत गेला. अन्वी 12वीमध्येही राज्यात अव्वल आली. तिला सरकारी वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश मिळाला. सुमन आनंदाने रडू लागले. बाळा, आज तुझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण झालं. अन्वीने आईचा हात हातात घेतला. आई, हे फक्त सुरुवात आहे. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी डॉक्टर कुलकर्णींनी अन्वीला एक स्टेथोस्कोप भेट दिला. ते म्हणाले, हा फक्त डॉक्टर होण्याचं साधन नाही, तर प्रत्येक गरिबाच्या वेदना ऐकण्याची जबाबदारी आहे. अन्वीने तो स्टेथोस्कोप हातात घेतला आणि मनोमन शपथ घेतली. पण नियतीने अजून एक कठीण परीक्षा ठेवली होती. मेडिकल कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात सुमनला अचानक किडनीचा गंभीर आजार असल्याचं समोर आलं. उपचारासाठी लाखो रुपये लागणार होते आणि अन्वीसमोर पुन्हा एकदा स्वप्न आणि आईचा जीव यापैकी एक निवडण्याची वेळ आली. मेडिकल कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात अन्वीचं आयुष्य छान सुरू होतं. कॉलेजमध्ये ती नेहमी पहिल्या क्रमांकावर असायची. डॉक्टर कुलकर्णींनाही तिचा खूप अभिमान होता. पण एका संध्याकाळी तिच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. सुमनला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अन्वी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. सर्व तपासण्या झाल्यानंतर डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले, तुमच्या आईच्या दोन्ही किडन्या जवळजवळ निकामी झाल्या आहेत. लवकरात लवकर उपचार आणि किडनी प्रत्यारोपण करावं लागेल. अन्वीच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टर, किती खर्च येईल? किमान 20 लाख रुपये. हे ऐकताच तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. त्या रात्री ती हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये एकटी बसून रडत होती. तिच्या हातात मेडिकल कॉलेजची फी भरण्याचं पत्र होतं. एका बाजूला आईचा जीव, दुसऱ्या बाजूला तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न. दुसऱ्या दिवशी ती डॉक्टर कुलकर्णीकडे गेली. डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाली, सर, मी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आईचा जीव वाचवणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. हे ऐकताच डॉक्टर कुलकर्णी काही क्षण शांत राहिले. मग त्याने अन्वीच्या डोक्यावर हात ठेवला. खरी डॉक्टर तीच असते, जी स्वतःच्या स्वप्नापेक्षा दुसऱ्याचा जीव महत्त्वाचा मानते. पण तुझं शिक्षण थांबणार नाही. अन्वी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. तेवढ्यात डॉक्टर कुलकर्णींनी एक फाईल तिच्यासमोर ठेवली. त्यात लिहिलं होतं, पूर्ण वैद्यकीय शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती. सर्व खर्च, शिक्षण, राहण्याची व्यवस्था आणि आईच्या उपचारासाठी आर्थिक मदतही मंजूर झाली होती. अन्वीच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, सर, मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही. डॉक्टर कुलकर्णी हसले. हे उपकार नाहीत बाळा, ही माझी गुंतवणूक आहे.
कारण मला खात्री आहे एक दिवस तू हजारो गरिबांचा जीव वाचवशील. काही महिन्यांनी योग्य दाता मिळाला. सुमनची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आई हळूहळू बरी होऊ लागली. अन्वी पुन्हा अभ्यासात झोकून दिलं. दरम्यान महेंद्र देशमुखांचा व्यवसाय मात्र तोट्यात जाऊ लागला. मोठे कर्ज, कोर्टाच्या नोटिसा आणि घरातील सततचे वाद. एकेकाळी इतरांचा अपमान करणाऱ्या त्या कुटुंबाचं सुख हळूहळू निसटू लागलं. पण त्यांना अजून कल्पनाही नव्हती की काही वर्षांनी त्यांच्या घरातील एका व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी त्यांना आज त्या मोलकरणीच्या मुलीच्या दारात हात जोडून उभं राहावं लागणार होतं. 5 वर्षे सरली. अन्वीने दिवसरात्र एक करून अभ्यास केला. प्रत्येक परीक्षेत ती अव्वल आली. प्रत्येक रुग्णाशी ती प्रेमाने वागायची म्हणून संपूर्ण मेडिकल कॉलेजमध्ये तिचं नाव आदराने घेतलं जायचं. MBBSच्या अंतिम परीक्षेचा निकाल लागला. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाट झाला. डॉक्टर अन्वी सुमन पाटील गोल्ड मेडल. अन्वीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. स्टेजवर जाताच तिने सर्वप्रथम सुवर्ण पदक आईच्या गळ्यात घातलं. सुमन रडत म्हणाली, बाळा, आज तुझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण झालं. डॉक्टर कुलकर्णी स्टेजवर आले. त्यांनी अन्वीला मिठी मारली. आजपासून तू फक्त माझी विद्यार्थिनी नाहीस, तर माझा अभिमान आहे. संपूर्ण सभागृह उभं राहून टाळ्या वाजवत होतं. काही दिवसांनी देशातील अनेक मोठ्या हॉस्पिटलमधून अन्वीला नोकरीच्या ऑफर आल्या. कोट्यावधी रुपयांचा पगार, परदेशात जाण्याची संधी, सर्व काही तिच्या समोर होतं. पण अन्वीने सगळ्यांचं एकच उत्तर दिलं, नाही. आईने आश्चर्याने विचारलं, बाळा, इतक्या मोठ्या संधी का नाकारते आहेस? अन्वी हसली. आई, मी डॉक्टर पैशासाठी बनले नाही. माझ्यासारख्या गरीब लोकांसाठी हॉस्पिटल उभारण्यासाठी बनले आहे. हे ऐकता डॉक्टर कुलकर्णींच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्यांनी अन्वीला शहराबाहेर एक मोठी जागा दाखवली. ही जमीन मी अनेक वर्षापूर्वी विकत घेतली होती. माझं स्वप्न होतं इथे गरिबांसाठी हॉस्पिटल उभं राहावं. आज हे स्वप्न तू पूर्ण कर. अन्वी काही क्षण निशब्द झाली. ती डॉक्टर कुलकर्णींच्या पायावर डोकं ठेवून रडू लागली. सर, मी वचन देते, या हॉस्पिटलमधून एकही गरीब माणूस पैशाअभावी उपचाराशिवाय परत जाणार नाही. 2 वर्षांनी त्या जागेवर एक भव्य हॉस्पिटल उभं राहिलं. मोठ्या अक्षरात नाव लिहिलं होतं, सुमन चॅरिटेबल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल. खाली एक ओळ होती, इथे माणुसकी सर्वात मोठी आहे. हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी शहरातील अनेक मान्यवर आले होते. माध्यमांनी अन्वीची मुलाखत घेतली. एक पत्रकाराने विचारलं, डॉक्टर, तुमच्या यशाचं रहस्य काय? अन्वी हसली आणि उत्तर दिलं, माझ्या आयुष्यात मला 2 गोष्टी मिळाल्या, आईचं संघर्ष आणि अपमानाची जिद्द. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला महेंद्र देशमुखांचा व्यवसाय पूर्णपणे कोसळला. बंगला बँकेने जप्त केला, गाड्या विकल्या गेल्या. रोहन परदेशातून परतला, पण त्याला वडिलांची प्रकृती पाहून धक्का बसला. महेंद्ररावांना अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. डॉक्टरांनी सांगितलं, यांना तातडीने मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा, नाहीतर जीव धोक्यात येईल. कुटुंबीय घाईघाईने शहरातील सर्वात प्रसिद्ध हॉस्पिटलकडे निघाले आणि हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर पोहोचताच त्यांच्या नजरेसमोर मोठा फलक दिसला, सुमन चॅरिटेबल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, आणि खाली मुख्य हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अन्वी सुमन पाटील. हे नाव वाचताच महेंद्ररावांच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. महेंद्र देशमुखांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला होता. रोहन आणि सावित्रीबाई त्यांना घेऊन घाईघाईने हॉस्पिटलमध्ये पोहोचले. गाडी थांबताच त्यांची नजर हॉस्पिटलच्या मोठ्या फलकावर गेली, सुमन चॅरिटेबल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, आणि खाली मुख्य हृदयतज्ज्ञ डॉक्टर अन्वी सुमन पाटील. हे नाव वाचताच सावित्रीबाईच्या हातातून पर्स खाली पडली. रोहनच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. महेंद्रराव मात्र शांत झाले. काही क्षणात ऑपरेशन थिएटरचे दरवाजे उघडले. पांढरा कोट घातलेली, गळ्यात स्टेथोस्कोप, चेहऱ्यावर आत्मविश्वास डॉक्टर अन्वी बाहेर आली. महेंद्ररावांनी तिच्याकडे पाहिलं आणि त्यांना 15 वर्षापूर्वीची ती छोटी मुलगी आठवली, जिची स्वप्न त्यांनी हसत हसत मोडण्याचा प्रयत्न केला होता. सावित्रीबाई थरथरत म्हणाल्या, अन्वी, आम्हाला माफ कर. महेंद्ररावांचा जीव वाचव. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. अन्वी काही क्षण शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यांसमोर तो बंगला, तो अपमान, फाटलेली बुटं आणि मोलकरणीची मुलगी डॉक्टर होणार हे शब्द पुन्हा घुमू लागले. रोहन हात जोडून म्हणाला, डॉक्टर, आज आम्ही श्रीमंत नाही, फक्त एक रुग्णाचे नातेवाईक आहोत. कृपया बाबांना वाचवा. अन्वीने दीर्घ श्वास घेतला. मग शांतपणे म्हणाली,
या हॉस्पिटलमध्ये माणसाची ओळख त्याच्या पैशाने नाही तर त्याच्या जीवाने होते. आज तुम्ही माझे रुग्ण आहात आणि रुग्ण वाचवणं ही माझी जबाबदारी आहे. तिने लगेच डॉक्टरांच्या टीमला सूचना दिल्या. ऑपरेशन थिएटर तयार करा. प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. संपूर्ण टीम कामाला लागली. 5 तास संपूर्ण कुटुंब बाहेर देवाकडे प्रार्थना करत बसत होते. रोहनच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. तो स्वतःशीच म्हणत होता, जिचा आपण अपमान केला आज तीच आपल्या बाबांसाठी देवदूत बनली. शेवटी ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. अन्वी बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण हलकंसं स्मितही होतं. ती म्हणाले, ऑपरेशन यशस्वी झालं आहे. आता धोका टळला आहे. हे ऐकताच सावित्रीबाई अन्वीच्या पायांवर बसल्या. बाळा, आम्ही तुझ्याशी खूप वाईट वागलो, तरीसुद्धा तू आमचा जीव वाचवलास. अन्वीने त्यांना लगेच उचललं. मोठेपणा माफ करण्यात असतो, सूड घेण्यात नाही. त्या क्षणी संपूर्ण हॉस्पिटलमधील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. पण महेंद्रराव शुद्धीवर आल्यानंतर ते अन्वीसमोर अशी एक गोष्ट कबूल करणार होते, जी ऐकून सुमनलाही मोठा धक्का बसणार होता. महेंद्रराव शुद्धीवर आले. त्यांनी हळूहळू मोठे डोळे उघडले. समोर पांढऱ्या कोटात उभी असलेली डॉक्टर अन्वी दिसली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. महेंद्रराव थरथरत्या आवाजात म्हणाले, अन्वी, तू माझा जीव वाचवलास आणि मी तुझ्या स्वप्नांचा अपमान केला होता. अन्वी शांतपणे म्हणाली, भूतकाळ संपला आहे, आता विश्रांती घ्या. पण महेंद्ररावांनी तिचा हात घट्ट धरला. नाही, आज मला सगळं सत्य सांगायचं आहे. रूममध्ये सुमन, सावित्रीबाई, रोहन आणि डॉक्टर कुलकर्णीही उपस्थित होते. महेंद्ररावांनी खोल श्वास घेतला. 15 वर्षापूर्वी तुझ्या आईला मी कामावरून काढलं होतं, फक्त माझ्या अहंकारामुळे नाही. सगळे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. महेंद्रराव पुढे म्हणाले, त्या काळात माझी कंपनी मोठ्या आर्थिक संकटात होती. एका चुकीच्या व्यवहारामुळे मला करोडो रुपयांचं नुकसान झालं होतं. मी माझा राग गरीब लोकांवर काढत होतो. सुमनवरही. सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. महेंद्रराव रडत म्हणाले, तुझी चूक काहीच नव्हती. दोष माझ्या अहंकाराचा होता. तेवढ्यात रोहनने आपल्या वडिलांचा हात धरला. बाबा, आणखी एक सत्य सांगा. महेंद्ररावांनी मान खाली घातली. अन्वी, तुझ्या बाबांचा अपघात झाला होता, तो साधा अपघात नव्हता. हे ऐकता सुमन हादरली. काय? महेंद्रराव रडत म्हणाले, त्या दिवशी माझ्या कंपनीचा ट्रक त्यांच्या मोटरसायकलला धडकला होता. चूक आमच्या ड्रायव्हरची होती, पण माझी प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मी ते प्रकरण दाबून टाकलं. संपूर्ण खोल शांतता पसरली. सुमनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अन्वी स्तब्ध उभी होती. तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य आज समोर आलं होतं. महेंद्रराव हात जोडून म्हणाले, मी गुन्हेगार आहे, हवी ती शिक्षा द्या, पण मला माफ करा. अन्वी काही क्षण शांत राहिली. तिने आईकडे पाहिलं. सुमनने डोळे पुसत हलकंसं हसून मान हलवली. अन्वी महेंद्ररावांजवळ गेली आणि शांत आवाजात म्हणाली, माझे बाबा मला नेहमी शिकवायचे, द्वेषाने कधीच न्याय मिळत नाही. तुमच्या चुकीमुळे मी माझे बाबा गमावले, पण तुमच्याबद्दल द्वेष ठेवला तर मी माझ्या बाबांचे संस्कारही गमावेन. महेंद्रराव ढसाढसा रडू लागले. त्या दिवशी पहिल्यांदाच एक श्रीमंत माणसाचा अहंकार पूर्णपणे तुटला. पण महेंद्ररावांनी त्यांच्या संपूर्ण संपत्तीबाबत असा एक निर्णय घेतला, ज्यामुळे अन्वीचं हॉस्पिटल संपूर्ण राज्यातील सर्वात मोठं मोफत उपचार केंद्र बनणार होतं. महेंद्ररावांनी अन्वीचा हात हातात घेतला. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप होता आणि आवाजात नम्रता. ते म्हणाले, अन्वी, माझ्याकडे आता पूर्वीसारखी संपत्ती नाही, पण जे काही उरलं आहे ते योग्य ठिकाणी द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी महेंद्ररावांनी पत्रकार परिषद बोलवली. संपूर्ण शहरातील पत्रकार, उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. महेंद्रराव स्टेजवर उभे राहिले. क्षणभर त्यांनी सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाले, मी आयुष्यात खूप पैसा कमावला, पण माणसं गमावली. आज माझी उरलेली सर्व संपत्ती सुमन चॅरिटेबल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलला दान करतो. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमलं. महेंद्रराव पुढे म्हणाले, आजपासून या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही गरीब रुग्णाला पैशाअभावी उपचार नाकारले जाणार नाहीत. हीच माझ्या पापांची खरी प्रायश्चित्त आहे. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. ती स्टेजवर गेली आणि महेंद्ररावांच्या पायांवर हात ठेवला. महेंद्रराव घाबरून मागे सरकले. बाळा, हे काय करतेस? अन्वी हसत म्हणाली, आज मी श्रीमंत माणसाला नाही तर बदललेल्या माणसाला नमस्कार करते. काही महिन्यात हॉस्पिटलचं मोठं नवीन भवन उभं राहिलं.
मोफत हृदय शस्त्रक्रिया, मोफत डायलिसिस, गरीब मुलांसाठी विशेष उपचार आणि वृद्धांसाठी स्वतंत्र विभाग सुरू झाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण तिथे येऊ लागले. एके दिवशी राज्य सरकारकडून अन्वीला पत्र आलं. तिला राज्याचा सर्वोत्तम समाजसेवक डॉक्टर पुरस्कार जाहीर झाला होता. पुरस्कार समारंभात अन्वीला भाषणासाठी बोलवण्यात आलं. ती मंचावर उभी राहिली आणि म्हणाली, माझा अपमान झाला नसता तर कदाचित माझ्यात एवढी जिद्द निर्माण झाली नसती. म्हणून आज मी माझ्या यशाचं श्रेय माझ्या आईला, माझ्या गुरूंना आणि माझा अपमान करणाऱ्यांनाही देते. संपूर्ण सभागृह उभं राहिलं. टाळ्यांचा कडकडाट अनेक मिनिटे थांबलाच नाही. समारंभानंतर महेंद्रराव शांतपणे अन्वी जवळ आले. त्यांनी एक छोटासा फोटो तिच्या हातात दिला. तो फोटो अन्वीच्या दिवंगत वडिलांचा होता. महेंद्रराव रडत म्हणाले, मी हा फोटो अनेक वर्ष जपून ठेवला होता. आज तो त्याच्या खऱ्या मालकाकडे परत येतो. अन्वीने तो फोटो छातीशी घट्ट धरला. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या संध्याकाळी अन्वी हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ उभी होती. एक गरीब आई आपल्या छोट्या मुलीचा हात धरून तिच्यासमोर आली. ती लाजत म्हणाली, डॉक्टर मॅडम, माझी मुलगी म्हणते मोठी होऊन तुमच्यासारखी डॉक्टर बनायचं आहे. अन्वी खाली बसली. त्या छोट्या मुलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि हसून म्हणाली, स्वप्न पाहायला कधीच घाबरू नकोस, कारण स्वप्नांना जात, धर्म, श्रीमंती किंवा गरिबी नसते. फक्त मेहनत आणि जिद्द लागते. कॅमेरा हळूहळू हॉस्पिटलच्या फलकावर स्थिरावतो. सुमन चॅरिटेबल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल. आणि शेवटचा आवाज घुमतो. माणसाची श्रीमंती त्याच्या पैशात नसते, तर त्याने वाचवलेल्या आयुष्यात असते. कहाणी आवडली असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच हृदयस्पर्शी कहाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.